नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुमचा आनंद दुप्पट होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा आणि आनंदाची बातमी देणारा अपडेट समोर येत आहे. अनेक बहिणी गेल्या काही दिवसांपासून विचारत होत्या की फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार का. तर आता सरकारकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बजेटमध्ये देखील लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे आणि आता हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरच 1500 किंवा थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमके पैसे कधी येणार, GR आज येणार का आणि कोणत्या तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होऊ शकतात, ही सगळी महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम आजची तारीख आहे 11 मार्च. 6 मार्च रोजी राज्याचा बजेट जाहीर झाला आणि या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अजूनही फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक बहिणी नाराज आहेत. मागील वर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावर्षीही 8 मार्चला पैसे येतील अशी अपेक्षा होती. पण 8 मार्चला पैसे आले नाहीत आणि अजूनपर्यंत GR देखील जारी झालेला नाही. मात्र आता महत्त्वाची बातमी अशी की आज किंवा उद्या हप्त्याच्या वितरणासाठी GR येण्याची दाट शक्यता सांगितली जात आहे. जर आज GR आला तर 15 ते 16 मार्चपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आणि पाडव्याच्या आधी म्हणजे 19 मार्चपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. 3000 रुपयांची मागणी आणि बजेट. अनेक बहिणींची मागणी आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3000 रुपये दिले जावेत. महायुती सरकारने मार्च महिन्यापर्यंतच्या पैशांची तरतूद आधीच केलेली आहे. त्यामुळे पाडव्याची भेट म्हणून सरकार हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी साधारण 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद 32,000 कोटी होती. हा 10,000 कोटींचा फरक का पडला? याचे मुख्य कारण म्हणजे लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेली घट, EKYC आणि अपात्रता. बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्या महिलांनी अजूनही EKYC केलेली नाही त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. सरकारने EKYC न केलेल्या महिलांना थेट अपात्रतेच्या यादीत टाकले आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वारंवार मागणी करत आहोत की EKYC दुरुस्तीसाठी जशी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे तशीच नवीन EKYC करण्यासाठी सुद्धा बहिणींना एक शेवटची संधी दिली पाहिजे. तुमची EKYC पूर्ण झाली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुमचा सपोर्ट असेल तर ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. लाडक्या बहिणींनो, अशीच लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि नवीन अपडेटची अचूक माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या खात्यात पैसे आले असतील किंवा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नेहमीच योग्य माहिती घेऊन येत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह.